शुभ संध्याकाळ मंडळी. शुभ संध्याकाळ कसले 12 वाजून गेले. तर मंडळी आज कसे आहात, मजेत आहात ना? मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी, मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आज ऑफिस पण होतं आणि कालचं जागरण, 2 दिवसाचं जरा जागरण होतं. तर आज काय व्हिडिओ वगैरे शूट नाही केला. गेलो होतो खाली, नाही असं नाही, पण असं काही शूट नाही केलं, जास्त काही कंटेंट नव्हतं आज. कालचा व्हिडिओ बघितलात की नाही, आमची गणेशनगरची पूजा वगैरे बघितलीत की नाही? तर झालं आता, काम बिम झालं आहे, मस्त बसलो आहे आणि चाललं आहे मंडळी. पण काय आहे, मध्ये मध्ये काय काय घटना होऊन गेल्या, म्हणजे मन विचलित करून करणाऱ्या घटना आहेत. परवा मालाड स्टेशनला एका वादातनं खूप वाईट घटना घडली मंडळी. एवढा माणसाचा राग, जे म्हणजे ट्रेनमधनं लागलेल्या धक्क्यावरनं माणसाचा राग किती किती कोणत्या पटीला जातो, कोणत्या लेवलला जातो आणि अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठतात ही मंडळी. नाही, मान्य आहे, मुंबईचं जीवन हे धकाधकीचं जीवन आहे. टेन्शन्स असतात, त्यानंतर लोकल टायमावर नसतात, लोकलमधनं गर्दी, सगळा स्ट्रेस असतो, मनात अनेक विचारांचं काहूर माजलेलं असतं आणि मग ते त्या त्या रागाला डोळे नसतात. नेहमीच आपण म्हणतो रागाला डोळे नसतात, पण मंडळी असंच होतं. भले तो कुठल्याही ह्याचा असू दे, पण एखादा जीव गेला बघा. ते बिचारे, ज्याचा जीव गेला तोही गेला आणि बिचारा नाही म्हणणार मी, पण ज्याने मारलं तोही गेला जेलमध्ये. आता सांगा, दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली ना. थोडासा संयम राखा मंडळी. राग येतो, नाही असं नाही, राग येतो, रागाला डोळे नसतात. नेहमीच म्हणतो, थोड्या वेळ ती एक तो क्षण असतो रागाचा, त्याच्यावर मंडळी कंट्रोल मिळवा. कारण ना, रागावर संयम असायला पाहिजे नेहमी. राग हा आपलं नेहमीच नुकसान करतो. मुंबईचं जीवनच असं झालं आहे ना मंडळी. म्हणजे किती सुविधा आल्या ना, तरी माणसाच्या मनात एक स्ट्रेस असतात. सकाळी उठल्यापासून हे आयुष्यच एवढं धावपळीचं झालं आहे ना, काय सांगू. सगळ्यांचं, तुमचं, आमचं. भले आता मला काय लोकल प्रवास जरी नसेल, तरी अनेक प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी घटना असतात, काही टेन्शन्स असतात, विचार असतात, काहीतरी ध्येय असतात, धोरणं असतात, त्याच्यामुळे होणारी चिडचिड असते. तर कुठेतरी मंडळी थोडंसं ह्याच्यावर नियंत्रण करा. थोड्या गोष्टी, थोडं स्ट्रेस कमी ठेवण्याची हे करा. आता मी असं म्हणणार नाही की टेन्शन्स घेऊ नका. टेन्शन्स ही आपोआपच येतात. नाही म्हणलं तरी ती टेन्शन्स असतातच, प्रत्येकाच्या जीवनात असतात. नाही म्हणलं म्हणजे मला म्हणायला सोपं आहे, एक वेळ सोपं आहे की टेन्शन्स घेऊ नका, पण ती आपोआपच येतात. माणूस जाणून बुजून ओझं उचलत नाही, ते घ्यावं लागतं कधी कधी. पण अशी एकदम शेवटची टोकाची भूमिका येईपर्यंत घेऊ नका. एवढं पण दडपणाखाली येऊ नका. अशी मी आपल्या सगळ्या यूट्यूब परिवाराला पण मी हीच विनंती करतो की रागावर थोडंसं संयम मिळवा. जीवन हे चांगलंच आहे. टेन्शनने भरलेलं असेल, आव्हानांनी भरलेलं असेल, चॅलेंजेस असतील, संकट असतील, काही घटना असतील, घडतात. त्याच्यामुळे माणूस आपण एका वेगळ्याच कोशामध्ये जातो. होतं, प्रत्येकाच्या जीवनात होतं, तुमच्या, आमच्या, सगळ्यांच्याच जीवनात हे होतं आणि त्याला काही पर्यायही नाही आहे. पर्याय आपण म्हणतो, बरेचसे पर्याय असतात की आनंदी राहायचं, गरजा थोडक्याच ठेवायच्या, पैशाच्या पाठी धावायचं नाही. पैशाच्या पाठी मंडळी कोणी धावत नसतं, कुणाला धावायला आवड देखील नाही आहे. पण काय करणार, हल्ली गरजाच एवढ्या वाढल्यात ना. गरजा वाढल्यात, महागाई वाढली आहे आणि सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अक्षरशः पैसाच लागतो सगळीकडे. पण तरी पण तुम्ही तुमचं जीवन छान जगा, शांत जगा. राग आला तर ते थोडंसं साईडला बाजूला व्हा, थोडंसं डोक्यावर बर्फ ठेवा. गर्दीच्या ठिकाणी तर असे प्रसंग टाळा, वादाचे प्रसंग टाळा. म्हणजे मी सांगतो ना, मी लोकलमधनं मी खरं सांगतो, मी आता तुम्ही म्हणाल घाबरतो वगैरे, असं काही नाही. मी जेव्हा स्वतः लोकलमधनं प्रवास करायचो ना, म्हणजे असं धक्का बिक्का जरी लागला ना, तरी शांत उभं राहायचो. खरं शांत उभं राहायचो. कारण काय माहिती का,
लोकलमध्ये पब्लिक हे सगळं येणारं टेन्शनमध्येच असतं. गर्दी कामावर जायचं त्या गर्दीच्याच टायमाला असतं. मी अजूनही जातो ना, अजूनही कधी लोकलला गेलो ना, प्रवास केला गर्दीच्या ठिकाणी, थोडंसं शांतच डोकं ठेवतो. नाही भडका उडतो कधी-कधी, मी पण भडकतो, नाही असं नाही. पण शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करत असतो. हसत खेळत मला कुणाचा धक्का लागला, माझा कुणाला धक्का लागला, तरी मी सॉरी बोलतो, पुढे निघून जातो. आता तुम्ही म्हणाल ही पळपुटेपणाची भूमिका झाली, हे झाले, असेल कदाचित तसं तुमचं पण बरोबर असेल, पण मला नाही पडत अशा गोष्टी. मग थोडंसं मी वादापासून तरी बाजूलाच राहतो. तर आजचा हा व्हिडिओ मी असाच होतो म्हणजे सांगायचंच होतं तुम्हाला. आणि त्या रागावर थोडे संयम ठेवा. जीवन आनंदी आहे. घरी कोणतरी तुमची वाट बघणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आणि छान जगा. छान जीवन मस्तच आहे. चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेस पूर्ण करा, नका करू, पण छान जगा, मस्त जगा. तर चला मंडळी, आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, आनंदी राहा, सुखी राहा.